मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती स्वागत आहे. भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मे महिन्याच्या अखेरीस म्हणजे मे महिना संपण्याच्या अखेरीस बाळूमामांनी सांगितलेले 25 उपाय आपल्याला कोणते करायचे आहेत तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमची वास करेल याबद्दलची मी तुम्हाला माहिती सविस्तर भक्तांनो सांगणार आहे. ठीक आहे, तर चला पाहूया माहिती. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असलेला व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर चांग भलं बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मे महिन्याचा शेवट जवळ आला की अनेक भक्त आध्यात्मिक उपाय, नामस्मरण आणि घरातील शुद्धतेकडे विशेष लक्ष देतात. कारण भक्तांनो, भारतीय परंपरेनुसार ऋतू बदलण्याच्या काळात घरातील ऊर्जा देखील बदलत असते असे म्हणतात. उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची चाहूल हा काळ शरीर, मन आणि वातावरण या तिन्ही गोष्टींवरती परिणाम करणारा असतो. अशा वेळी संत बाळूमामांनी सांगितलेले काही उपाय भक्त श्रद्धेने करतात. या उपायांमुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा स्थायी वास राहतो असे आपल्या हिंदू परंपरेमध्ये लोकांमध्ये मानले जाते. बाळूमामा नेहमी सांगायचे की देवाला मोठे सोने चांदी लागत नाही, तर भक्तांचे मन शुद्ध असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्यांनी सांगितलेले उपाय अत्यंत साधे आहेत. हे उपाय कोणताही सामान्य माणूस आपल्या घरात करू शकतो भक्तांनो. पण हे उपाय करताना श्रद्धा, संयम आणि चांगले विचार असणे खूप गरजेचे आहे, खूप महत्त्वाचे आहे भक्तांनो. सर्वात पहिला उपाय म्हणजे पहाटे लवकर उठणे. भक्तांनो, बाळूमामा म्हणायचे की सूर्योदयापूर्वी उठणाऱ्या व्यक्तीवर देवाची विशेष कृपा असते. पहाटेची वेळ ही देवतांची वेळ मानली जाते. यावेळी वातावरण शांत असते आणि मन एकाग्र होते भक्तांनो. सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम देवाचे नाव घ्यावे. श्री बाळूमामा, जय बाळूमामा किंवा श्री स्वामी समर्थ असा जप करावा. यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते भक्तांनो. यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. अनेक लोक सकाळी फक्त झाडू मारतात, पण बाळूमामांच्या भक्तांमध्ये अशी श्रद्धा आहे की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडून स्वच्छता केल्यास भक्तांनो नकारात्मक शक्ती दूर निघून जातात. मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढावी. भक्तांनो, मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढावी. रांगोळी ही फक्त सजावट नाही, शुभतेचे प्रतीक मानली जाते. सुंदर रांगोळी आणि स्वच्छ उंबरठा हे लक्ष्मी आगमनाचे चिन्ह मानले जाते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भक्तांनो घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्याने वातावरणातील नकारात्मकता, आपल्या घरामधील जे काही नकारात्मक विचार असतील, नकारात्मक ज्या काही गोष्टी असतील त्या कमी होतात असे मानले जाते. दिव्यासमोर बसून काही मिनिटे नामस्मरण करावे. मन शांत ठेवून देवाशी संवाद साधावा. अनेकांना वाटते की मोठमोठ्या पूजा भक्तांनो केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही, पण बाळूमामा सांगायचे की खऱ्या मनाने घेतलेले देवाचे नाव हेच सर्वात मोठे भक्तांनो पूजन आहे. घरातील देवघर स्वच्छ ठेवणे
हा देखील अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. अनेकांच्या घरात देवघरात जुनी फुले, धूळ किंवा तुटलेल्या वस्तू पडलेल्या असतात. अशा वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढत असते. भक्तांनो, असे मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या कुटुंबामधील जे जुनी माणसं आहेत ते या सर्व गोष्टींच्या वरती विश्वास ठेवतात. आपल्याला सुद्धा ठेवला पाहिजे. बसा भक्तांनो, देवघर नेहमी स्वच्छ आणि सुवासिक ठेवावे. रोज उदबत्ती किंवा धूप लावावा. चंदनाचा सुगंध वातावरण पवित्र करतो असे आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. बाळूमामांनी अन्नदानाला खूप महत्त्व दिले होते. ते म्हणायचे की ज्या घरातून भुकेला माणूस उपाशी जात नाही त्या घरात देव कायम वास करतो. म्हणून मे महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी गरिबांना अन्नदान करावे. एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण देणे, पक्ष्यांना दाणे टाकणे किंवा जनावरांना भाकरी खाऊ घालणे हे मोठे पुण्याचे काम मानले जाते. अशानंच आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती देवाचा कायम आशीर्वाद राहतो. लक्ष्मी कायम वास करते आपल्या घरामध्ये. घरातील स्त्रियांनी शुक्रवारी माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी. लाल किंवा गुलाबी फुले अर्पण करावी. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास खीर किंवा पुरणाचा नैवेद्य करावा. भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, पूजा करताना घरात भांडण किंवा रागाचे वातावरण नसावे. घर शांत असावे. शांततेचं वातावरण आपल्या देवघरामध्ये असणे खूप गरजेचं आहे. पूर्ण घरातच शांततेचं वातावरण असावे भक्तांनो. कारण ज्या घरात शांतता आणि प्रेम असते तिथेच लक्ष्मी टिकते असे मानले जाते. भक्तांनो, बाळूमामा नेहमी सांगायचे की पैशाचा आदर करा, पैसा वाया घालवू नका. अनेक लोक पैसा मिळाला की दिखावा करतात, पण त्यामुळे लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते. भक्तांनो, कमाईचा काही भाग दानासाठी वापरावा. गरिबांना मदत करावी. देव नेहमी दयाळू आणि मदतीचा स्वभाव असणाऱ्या लोकांवरती प्रसन्न होतो. तुळशीचे महत्त्व देखील खूप मोठे आपल्याला इथे बाळूमामांनी सांगितलेले आहे. दररोज सकाळी तुळशीला पाणी घालावे आणि सकाळी आपल्याला दिवा लावावा तुळशीच्या जवळ. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात सुख समृद्धी वाढते असे बाळूमामांचे प्रिय भक्त सांगतात आणि मनापासून या गोष्टीकडे, या उपायांकडे लक्ष देतात. लक्षात ठेवा भक्तांनो, मे महिन्याच्या अखेरीस, मे महिन्याच्या शेवटला भक्तांनो घरामध्ये गंगाजल शिंपडणे शुभ मानले जाते. यामुळे वातावरण शुद्ध होते असे सांगितले जाते. भक्तांनो, काही लोक गोमूत्राचा देखील वापर करतात. घरातील प्रत्येक खोलीत थोडे गंगाजल शिंपडून देवाचे नाव घ्यावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे. संध्याकाळच्या वेळी घरामध्ये अंधार ठेवू नये. सूर्यास्त होताच दिवा लावायचा आहे. घरामध्ये उजेड आपल्याला करायचा आहे, अंधार ठेवायचा नाही. भक्तांनो, देवघरात घंटा वाजवून आरती करावी. या आरतीमुळे घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. मुलांनाही आरतीमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये संस्कार निर्माण होतात. बाळूमामा नेहमी आई वडिलांचा आदर करण्यास सांगायचे. ते म्हणायचे की ज्या घरात वृद्धांचा अपमान होतो त्या घरात सुख राहत नाही. आई वडिलांचे आशीर्वाद हेच सर्वात मोठे
धनसंपत्ती आहे. म्हणून त्यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यावा, त्यांच्याशी प्रेमाने बोलावे. भक्तांनो, घरामध्ये शिवीगाळ, भांडणे, किटकिट आणि कटू शब्द बोलणे आपल्याला कायमचे टाळायचे आहेत. वाईट शब्दामुळे घरातील सकारात्मकता कमी होते. अनेकदा पैसा असूनही घरात सुख नसते, कारण घरातील वातावरण खराब असते. म्हणून प्रेमाने बोलणे आणि एकमेकांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी भक्तांनो, हनुमानजींची पूजा आपल्याला करायची आहे. हनुमान चालीसा म्हणावी. यामुळे भीती, नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर राहतात असे मानले जाते. बाळूमामांच्या अनेक भक्तांचा अनुभव आहे की नियमित नामस्मरणामुळे मनातील चिंता कमी होतात. रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव घ्यावे. मोबाईल, टी व्ही किंवा वाईट विचारांमध्ये वेळ आपल्याला घालवण्यापेक्षा काही वेळ, काही मिनिटे, काही तास नामस्मरण आपल्याला आपल्या कुळस्वामीचे, बाळूमामांचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे, किंवा श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणायचं आहे. झोपल्यास मन शांत राहते असे भक्त बाळूमामांचे आणि आपल्या स्वामी महाराजांचे सांगतात त्यांचा अनुभव. बाळूमामा सेवा आणि दयेला सर्वात मोठा धर्म मानायचे. एखाद्या गरीब मुलाला कपडे देणे, एखाद्या वृद्धाला मदत करणे किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे देवपूजेपेक्षा मोठे कार्य मानले जाते. भक्तांनो, देव फक्त मंदिरात नसतो, तर गरजूंच्या रूपात आपल्या आसपास असतो असे संतांनी आपल्याला सांगितलेले आहे, भक्तांना सांगितलेले आहे. घरात रोज काही वेळ भजन लावावे. भक्तिगीत किंवा आरती ऐकल्याने मन प्रसन्न राहते. सतत भक्तांनो, नकारात्मक गोष्टी ऐकल्याने मनावर परिणाम निर्माण होतो. म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी देवाचे भजन लावणे शुभ मानले जाते. भक्तांनो, मे महिन्याच्या अखेरीस, विशेषतः अमावस्येच्या दिवशी तुपाचा दिवा लावून पितरांचे स्मरण करावे. आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्याला, कारण पूर्वजांच्या आशीर्वादामुळे घरात सुख आणि समृद्धी राहते असे भक्त मानतात. आपले बाळूमामांचे प्रिय भक्त मानतात. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण सर्वांनी, बाळूमामांच्या प्रिय भक्तांनी, बंधू आणि भगिनींनी लक्ष देणे खूप गरजेचे आहे आणि या उपायांचं पालन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात शेवटी बाळूमामा भक्तांनो सांगायचे की श्रद्धा कोणीही सोडू नका. भक्तांनो, जीवनामध्ये कितीही संकटे आले तरी देवावर विश्वास ठेवा. देव प्रत्येकाची परीक्षा घेत आहे, पण भक्ताला कधीच एकटे सोडत नाही. देव लक्षात ठेवा. संयम, श्रद्धा आणि चांगले कर्म या 3 गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतात त्याच्या जीवनात एक दिवस नक्कीच आनंद येतो. भक्तांनो, हे उपाय करताना एक गोष्ट आपल्याला कायम नेहमी लक्षात ठेवायची आहे, तर कोणती फक्त उपाय करून उपयोग नाही. भक्तांनो, तर मन शुद्ध असणे खूप महत्त्वाचे आहे. दुसऱ्याला त्रास देऊन किंवा चुकीचे वागून फक्त पूजा केल्याने काही फायदा होत नाही. चांगले विचार, चांगले कर्म आणि देवावरील भक्तांनो श्रद्धा हेच खरे सुखाचे रहस्य आहे. ज्या घरामध्ये प्रेम, आदर, भक्ती आणि सेवा असते त्या घरात माता लक्ष्मीचा भक्तांनो कायम वास राहतो असे संत बाळूमामांचे भक्त आजही श्रद्धेने आपल्याला सांगतात. भक्तांनो, त्याचबरोबर
हे सर्व उपाय आपल्याला श्रद्धेने आणि सकारात्मक मनाने केले. भक्तांनो, हे सर्व उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक मनाने केले तर घरामध्ये आनंद, शांती आणि समाधान वाढते असे अनेक भक्त सांगतात. फक्त उपाय करून उपयोग नाही भक्तांनो, तर मनसुद्धा आपल्याला ठेवायचे आहे. मन शुद्ध असेल तर आपल्याला देवाचा आशीर्वाद मनापासून मिळतो. ठीक आहे. तर भक्तांनो, असेच आपल्याला बाळूमामांचे भक्तिमय विचार, बाळूमामांचे दैवी विचार, बाळूमामांचे मे महिन्यातील जे काही विचार असतील, आताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.